नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना शुभ सकाळ. रोज सकाळी सागर धार काढत असतो. तर आज मी घरीच गाईच्या दुधापासून खवा तयार करणार आहे. हा सर्व परिसर आमच्या घराच्या पाठीमागचा आहे आणि ह्या ज्या काळ्या कोंबड्या दिसत आहेत या आहेत ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, जे 4 महिन्याचे या कोंबड्या आहेत. आणि हे सर्व दूध जे घरामध्ये आपण ठेवलं होतं ते सर्वसाधारण 8 लिटर एवढं असेल. हे मी आधी एका गाळणीने मोठ्या पातेल्यामध्ये गाळून घेते आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. तर पहिल्यांदा हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे दूध आत्ताशी गरम झालेलं आहे आणि या दुधावरती पहिला साईचा थर आलेला आहे. तर हे दूध आपल्याला पूर्णपणे आटवायचं आहे आणि इथे अधूनमधून आपल्याला हलवायचं सुद्धा आहे, जेणेकरून पातेल्याला खाली लागू नये यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे दूध कसं स्टेप बाय स्टेप आटत आहे. दूध आटलेलं आहे, बासुंदी तयार झालेली आहे. आता मेन पदार्थ याच्यामध्ये टाकायचा आहे ते म्हणजे साखर आणि तूप. हा ऑप्शनल आहे. मग तूप आणि काय होतं की त्याला जे टेक्स्चर आहे ते अजून खूप छान येतं, म्हणून मी तूप टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं मिक्स करते आणि ही जी बासुंदी आहे ती एकदा टेस्ट करून बघते कशी झाली आहे ती. तर बासुंदी चवीला खूप छान होती आणि ह्याला आता अजून खूप आटवणार आहोत, जेणे पूर्णपणे आटल्यानंतर आता आपला खवा तयार झालेला आहे. गाईच्या दुधापासून हा घरगुती खवा तयार केलेला आहे आणि हा खवा आम्ही कधी डायरेक्टली खातो. खव्याचे पेढे करू शकता, लाडू करू शकता, पण आम्ही हे डायरेक्ट खातो किंवा दुधामध्ये मिक्स करून खातो. चवीला खूप सुंदर आहे, घरगुती, आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, कारण तूपसुद्धा आपलं घरचंच आहे. खव्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.